Hi, this is Shubham Patil from Cosmos of Science. लास्ट व्हिडिओमध्ये आपण इंडिफिनिट इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम पाहून राहिलो होतो. स्टार्ट केलं होतं. टेक्स्टबुकमध्येच प्रॉब्लेम आहे, त्याच प्रॉब्लेमला कंटिन्यू करत आहे. हे प्रॉब्लेम्स काढून ठेवलेले आहेत. हे प्रॉब्लेम्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू. हे प्रॉब्लेम्स राहिलेले जे राहतील किंवा जे सुटत आहे ते प्रॉब्लेम स्पेशली तुमच्यासाठी आहे, जेणेकरून तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस करा आणि काही डाऊट काढा. जेणेकरून डाऊट्स जर आले तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे, ते एवढे प्रॉब्लेम आहेत. हे प्रॉब्लेम करायचे आहेत. एक लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही करत तोपर्यंत तुमचं मॅथ्स चांगलं नाही होणार. मॅथमॅटिक्स हा प्रॅक्टिसचा सब्जेक्ट आहे. जेवढे प्रॅक्टिस कराल तेवढे प्रॉब्लेम व्यवस्थित होतील. सो वन बाय वन करू. शांततेने प्रॉब्लेम समजून घ्यायचे आहे. तुम्ही पॉज करून व्हिडिओ पाहू शकता किंवा मग नेमके स्क्रीनशॉट काढून पण पाहू शकता. ठीक आहे, पण ठीक आहे, प्रॉब्लेम्स अटेम्प्ट करायचे आहेत. सर्व प्रॉब्लेम्स आले पाहिजे. तर पहिला प्रॉब्लेम म्हटलेला आहे, लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, मी आयडेंटिटी नोट करत आहे, हा cos ऑफ 2x अपॉन देन त्याच्यानंतर हा sin स्क्वेअर x इनटू cos स्क्वेअर x आणि dx. तर हे जर प्रॉब्लेम बघितलं तर इंटिग्रेशनचे जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असेल तर इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे स्पेशली इंटिग्रेशनचे रूल्स नाही आहेत. तसं डेरिव्हेटिव्हमध्ये रूल्स आहेत. डेरिव्हेटिव्हचे भरपूर सारे रूल्स आहेत, ज्या रूल्सचा यूज करून एक प्रॉब्लेम थोडं सिंपल करता येतो. पण इंटिग्रेशनमध्ये तुम्हाला मोस्ट जर ट्रिग्नोमेट्रिक प्रॉब्लेम असेल तर ट्रिग्नोमेट्रिक प्रॉब्लेमचं तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीच्या रूल्सनुसार सिंपल करावं लागतं, थोडंसं अरेंज करावं लागतं आणि ते सॉल्व्ह करून घ्यावं लागतं. ठीक आहे ना. तर इथे काय करता येतं, आता रूल्स नाही आहे, प्लस मायनसच्या फॉर्म्समध्ये आपण सेपरेट करत असतो मोस्टली प्रॉब्लेम. तर त्यानुसार जर इथे करायचं आहे तर खाली डिनॉमिनेटरमध्ये तर काही स्कोप नाही दिसत आहे. साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्सचं काय करायचं आहे. सो बेटर आहे मला इथे cos 2x दिसत आहे. cos 2x चा काहीतरी फॉर्म्युला आहे तो ट्रिग्नोमेट्रीमध्ये आहे. आता cos 2x काय होते, तर cos 2x होते cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x अपॉन फॉर्म्युलाची एक लिस्ट जर डाउनलोड करून घेतली इंटरनेटवर तर तुम्हाला मिळून जाते ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलाची. त्या फॉर्म्युलामध्ये काही सर्व फॉर्म्युले येऊन जातात आणि दिवसेंदिवस जसजसे आपण जे काही रीड करतो किंवा जे काही रेग्युलरली यूज करतो प्रॅक्टिसमध्ये तेव्हा ते लर्न पण होऊन जातात. कन्फ्युजिंग असतात पण होऊन जातात. sin स्क्वेअर x इनटू cos स्क्वेअर x dx डिनॉमिनेटर. आता मला इथे एक चॉईस भेटून राहिली आहे की मला वरती cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x आहे, मीन्स मायनस मध्ये एक टर्म आहे, डिनॉमिनेटर आहे जो मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, मीन्स हा डिनॉमिनेटर मी सेपरेट करू शकतो. तर इथं झाला हा cos स्क्वेअर x अपॉन दोघांनाही इथे जाणार तो sin स्क्वेअर x आणि हा cos स्क्वेअर x मायनस आणि इथे हा sin स्क्वेअर x आहे. डिनॉमिनेटर मध्ये आला हा sin स्क्वेअर x इनटू cos स्क्वेअर x इथे dx. दे इथे ब्रॅकेट देणे इम्पॉर्टंट आहे कारण की हा इंटिग्रेशनचा साइन आहे, तिकडच्या साइडला हा dx लागलेला आहे. सो ब्रॅकेट द्यायचे इंटिग्रेशन. इथे cos स्क्वेअर कॅन्सल झालं तर इथे 1 अपॉन इथे भेटलाय तुम्हाला sin स्क्वेअर x आणि मायनस इथे sin स्क्वेअर कॅन्सल झाला तर इथे 1 अपॉन भेटून राहिलेला आहे cos स्क्वेअर x इथे dx. ब्रॅकेट कंप्लीट केलं. आता इंटिग्रेशनच्या अगोदर मला काय भेटून राहिले की 1 अपॉन sin स्क्वेअर x. आता 1 अपॉन sin म्हणजे काय होते, तर कोसेक होते. तर 1 अपॉन sin स्क्वेअर x च्या ठिकाणी मी काय लिहू शकतो, कोसेक स्क्वेअर x मायनस 1 अपॉन cos स्क्वेअर म्हणजे काय होतं, तो सेक होतो. तर हा सेक स्क्वेअर x आणि इथे आला हा dx है ना, इक्वल इंटिग्रेशन अप्लाय केलं तर इथे आला हा कोसेक स्क्वेअर x dx मायनस सेक स्क्वेअर x dx. इंटिग्रेशन कसं होतं, तर डेरिव्हेटिव्ह लागतं. कोसेक स्क्वेअर x कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर कोसेक स्क्वेअर x जो आहे तो डेरिव्हेटिव्ह आहे ऍक्च्युअली कॉटचा, पण कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर x होते. व्यवस्थित आहे ना, कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर x होते. तर कोसेक स्क्वेअर x चा इंटिग्रेशन मायनस कॉट होणार. तर इथे काय आहे मायनस कॉट x आणि मायनस सेक स्क्वेअर x कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर x चा इंटिग्रेशन काय आहे tan x प्लस c. हे रिलेशन कसं राहतं, हे रिलेशन राहतं की एखादं फंक्शन आहे, त्या फंक्शनला जर डिफरन्शिएट केलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x जर केला तर त्याला आपण लिहितो किंवा f ऑफ x f डॅश ऑफ x आहे ना. जसं की f ऑफ x फंक्शन आहे, त्या f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह त्याला असं पण लिहिलं जाते. मग मी जर त्याला f डॅश ऑफ x ला इंटिग्रेट केलं
ऑफ एक्स, म्हणजे व्हॅल्यू काय भेटते तीच, एक फंक्शन, त्या फंक्शनचं डिफरन्शिएशन एक तर असं लिहा नाहीतर मग f डॅश ऑफ एक्स लिहा, आणि त्याचं जर मी इंटिग्रेशन केलं तर मला काय भेटतं, तो फंक्शन भेटून जातं. तर अशा प्रकारे हे वर्क होतं. तर त्यानुसार मी काय cos x square x चा इंटिग्रेशन मला फाइंड आउट करायचं आहे, तर मी त्याचा डेरिव्हेटिव्ह आठवतो की तो कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, cot चा डेरिव्हेटिव्ह मायनस cos x square x होते, तर cos x square x चा इंटिग्रेशन काय होणार, cot x, बट तो मायनस राहणार कारण की तो मायनस तिकडला इकडे होऊन जाणार. अशा प्रकारे ते होतं. तर हे एक प्रॉब्लेम संपलं. देन सेकंड बघू. तर स्क्रीनशॉट काढून नोट डाउन करून घ्या आणि बुक्स कंप्लीट करा. देन नेक्स्ट जर बघा काय आहे, तर लेट r इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, आपल्याकडे प्रॉब्लेम दिसून आला आहे sin x. प्रॉब्लेम आहे ना इम्पॉर्टंट, 1 प्लस sin x dx. अशा प्रॉब्लेम्स मध्ये करून काय करू शकतो आपण, sin x आहे खाली 1 प्लस sin x आहे, तर अशा केस मध्ये काय नाही करू शकत, तो बऱ्याचदा नाही का फायद्याची गोष्ट होऊन जाते. रॅशनलायझेशन करा. रॅशनलायझेशन काय होते, तर इथे मी काय करत आहे, तर मल्टिप्लिकेशन करत आहे. कशाने मल्टिप्लाय करत आहे, तर 1 प्लस sin x वाल्या टर्मचा रॅशनलायझेशन, म्हणजे आपण यांना म्हणतो की 1 मायनस sin x. रॅशनलायझेशन डिनॉमिनेटर म्हणतात त्याला, आणि 1 मायनस sin x काय केलं, मी व्हॅल्यूला डिस्टर्ब नाही केलं. ही जर याची व्हॅल्यू बघितली तर ती व्हॅल्यू sin x अपॉन 1 प्लस sin x आहे, कारण की 1 मायनस sin x 1 मायनस sin x न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये जाऊन राईट टर्म्स कॅन्सल होऊन जातील, तर त्याच्यामुळे नाही का ती 1 तयार होतं, ही व्हॅल्यू राहिली. पण याचा फायदा काय होतो, तर इंटिग्रेशन ऑफ हा साइन याला मल्टिप्लाय होणार, तर sin x 1 sin x, sin x sin x sin x स्क्वेअर, आणि इथे काय येणार आहे, तर 1 प्लस sin x 1 मायनस sin x, a प्लस b a मायनस b a प्लस b a मायनस b म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, म्हणजे 1 स्क्वेअर मायनस काय आला आता sin स्क्वेअर x, आणि इथे काय आला dx. मीन्स की तुम्ही ने काय करू शकता, हा sin x मायनस sin स्क्वेअर x अपॉन मध्ये 1 मायनस sin स्क्वेअर x काय होतो, cos स्क्वेअर x, आणि इथे dx. देन पुढच्या टर्म मध्ये काय आता हा cos स्क्वेअर x अगोदरच्या प्रॉब्लेम सारखा सेपरेट करून द्यायचा. अगोदरच्या प्रॉब्लेम सारखा सेपरेट जर करतो म्हटलं तर इंटिग्रेशन ऑफ हा आला sin x अपॉन मध्ये हा cos स्क्वेअर x मायनस इथं sin स्क्वेअर x अपॉन काय आला cos स्क्वेअर x, इथे dx, आणि मी ब्रॅकेट मागच्या वेळी म्हटलं की कंप्लीट करायचं. काय होतं, मी आणखी एक स्टेप एक्स्ट्रा लिहितो जेणेकरून सर्वांना समजणार, थोडंसं व्यवस्थित होतं. sin x लिहिला आणि मी cos स्क्वेअर x ने लिहिलं, cos x मल्टिप्लाय बाय cos x लिहिलं, इथं मायनस sin स्क्वेअर x cos स्क्वेअर x काय होतं, tan स्क्वेअर x, ट्रिग्नोमेट्रिक रेशो. हे झालंय सर्वांचं. I इक्वल टू द बरोबर इंटिग्रेशन sin x अपॉन cos x, tan x होतो, तर इथं हा tan x आहे ना, इनटू आता राहिलं काय वरती काही नाही राहणार, sin x अपॉन cos x तर tan म्हणला. आता राहिला तो 1 अपॉन cos x, 1 अपॉन cos x म्हणजे काय होतं, तो sec x, त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये sec x आहे ना, आणि मायनसचं साइन चालूच आहे. देन मायनस केल्यानंतर sec tan स्क्वेअर x च्या जागी आपण हे हा tan स्क्वेअर x असं समजा, tan स्क्वेअर x, आणि इथं हा ब्रॅकेट क्लोज करून इथं लिहिला dx, हा ब्रॅकेट आहे ना, थोडा अरेंज करावा लागेल मला जेणेकरून माझी जागा वापरत आहे. ते इथं आला हा tan x इनटू sec x, हा dx आला मायनस इंटिग्रेशन ऑफ हा tan स्क्वेअर x आणि dx आला है ना. आता इथे जर दोघांना बघितलं तर मला याचा हा इंटिग्रेशन माहिती का, बरं बिकॉज मला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे की हा कोणाचा तरी डेरिव्हेटिव्ह आहे. कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, tan x इनटू sec x. हा tan x इनटू sec x कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर sec x चा. sec x चा डेरिव्हेटिव्ह जर tan x इनटू sec x होते तर sec x इनटू tan x चा इंटिग्रेशन काय होणार, sec x मायनस इंटिग्रेशन ऑफ याचा नाही होणार, स्क्वेअर वाली टर्म आहे. मग करायचं कसं, इथे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी की जसं tan स्क्वेअर x म्हणजे काय होतं, तर sec स्क्वेअर x मायनस 1 आणि इथे आला हा dx. तर इथे आपण करू याला sec x मायनस इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर x dx अप्लाय केला मायनस इथं इंटिग्रेशन ऑफ 1 dx. काय येणार, तर I इक्वल टू sec x ॲज इट इज मायनस sec स्क्वेअर x कोणाचा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह आहे, तर tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x चा रिव्हर्स मध्ये इंटिग्रेशन काय येणार आहे, tan x आणि मायनस x चा 1 चा इंटिग्रेशन
x आणि हा प्लस c. अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. ठीक आहे, तर सिंपल आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम जर बघितलं तर त्या नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय दिसतं की वरती न्यूमरेटर मध्ये tan x आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे तर sec x plus tan x. सेम तोच फॉर्म्युला, काय फॉर्म्युला लावू शकता तर त्याचनुसार काय सॉल्व्ह करावं लागेल. तुमच्या जवळ काही चॉईस नाही आहे. tan x वरती आहे, खाली डिनॉमिनेटर मध्ये sec x plus tan x बनवून पडलेला आहे. रॅशनलाइज जर केलं तर सोल्युशन निघू शकते. एकदा ट्राय करायला हरकत नाही आहे. प्रॅक्टिसचा सब्जेक्ट आहे, प्रॅक्टिस करा. चुकणारचा आणखी एक मेथड माहित पडणार किंवा ज्या मेथडला नाही करायचं आहे दुसऱ्या मेथडला करायचा आहे तर कधीतरी नाही सेफ राहा. सो बेटर आहे जेवढ्या वेळा चुकाल तेवढ्या वेळा व्यवस्थित व्हा. sec x plus tan x हा आला dx. रॅशनलाइज tan x अपॉन मध्ये इथं हा sec x प्लस इथे tan x आणि मल्टिप्लाय करू आपण sec x minus tan x अपॉन मध्ये sec x minus tan x. इथं dx आला. देन आपण याला आता बघा tan x दोघांना मल्टिप्लाय करा. न्यूमरेटर मध्ये काय आला tan x into sec x आणि मायनस इथं आला tan square x. डिनॉमिनेटर मध्ये बघा काय भेटते. डिनॉमिनेटर मध्ये भेटून आला a plus b a minus b. a plus b a minus b म्हणजे a square म्हणजे sec square x minus tan square x. इथे आला dx. कोणावरच्या लक्षात आलं. मग पुढे काय होणार तर इथे जर बघा डिनॉमिनेटर मध्ये काय बनणार तर sec square x minus tan square x. फॉर्म्युला 1 plus tan square x equal to sec square x. tan ला पकडलं तिकडे नेऊन टाका. जसं हा वाला फॉर्म्युला 1 plus tan square x equal to sec square x. त्या tan ला आपण तिकडे फेका तर 1 equals to sec square x minus tan square x. काय बनणार 1. सो इथं आपण याची व्हॅल्यू जर 1 म्हटली तर राहणार काय फक्त न्यूमरेटरची टर्म. ती कोण आहे तर tan x into sec x minus इथं आला tan square x. मी बघा इथं पहिले ब्रॅकेट घेऊन दिला होता पण माहित होतं हा ब्रॅकेट नाही दिसला तर व्यवस्थित नाही दिसणार आणि एक बिचारा इंटिग्रेशनचं साइन करायचं. सो इथं अरेंज याला इंटिग्रेशन इथे काय येणार आहे tan x into sec x minus इंटिग्रेशन ऑफ tan square x आणि इथं आला dx. इथे dx घ्यायचा तर हा dx अरेंज केला मायनस. परत तेच अगोदर केलं तसंच sec x into tan x काय तर डायरेक्ट इंटिग्रेशन आहे. याचं काय येणार आहे तर sec x सेम मेथड ते सेम टाइप आला हा. याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये हे मायनस इथे काय येणार आहे इंटिग्रेशन ऑफ sec tan square x च्या ठिकाणी tan square x च्या ठिकाणी काय करायचं तुम्ही तर sec square x minus 1 आणि इथं आला हा dx. देन sec x minus इथं आपण डायरेक्ट करू sec square x चं इंटिग्रेशन tan x है ना ते थोडं कमी करायचं आहे. इतकं लांबत नाही करायचं. प्रत्येक वेळेला नाही तर थोडंसं इम्प्रूव्हमेंट पाहिजे. मायनस मायनस काय झाला प्लस आणि इथं x आला आणि इथे प्लस काय करायचं c इंटिग्रेशन ऑफ 1 काय x आला c. तर अशा प्रकारे है ना. ते फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम रूट मध्ये आहे. रूट मध्ये काय दिसते तर रूट मध्ये दिसून आला 1 minus cos 2x. पहा शोधा फॉर्म्युला कुठे आहे 1 minus cos 2x चा 1 minus cos 2x ज्यांना माहित आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतील. ज्यांना नाही माहित आहे ते फसले त्यांना माहितच नाही की कसं करायचं. म्हणून फॉर्म्युला जे आहे ते त्यावरती डिपेंड करणार किंवा जेवढं तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलांचं नॉलेज राहणार तेवढं तुम्हाला नाही का इंटिग्रेशन व्यवस्थित येणार. ट्रिग्नोमेट्री स्पेशली ट्रिग्नोमेट्रीची प्रॉब्लेम 1 minus cos of 2x आणि हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे प्रॉब्लेम येते. इंटिग्रेशन 1 minus cos 2x काय होतं तर अंडर रूट मध्ये जसं तसं हा होतो 2 sin square x. काय होतो 2 sin square x होतो. मग मला हा 2 कामाचा आहे नाही मग मी 2 ला बाहेर काढला इंटिग्रेशन ऑफ अंदर ठेवलं sin square x आणि हा dx. मग आता मला काय दिसून राहिलं तर दिसून राहिला की sin square x वरती ज्या डोक्यावरती रूट आहे स्क्वेअर रूट कॅन्सल तर पूर्ण रूट फक्त sin x इथं आला dx. देन अंडर रूट मध्ये sin x चा इंटिग्रेशन sin x चा कारण sin cos चा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये जोड आहे. प्रॉब्लेम नाही का आपण करतो तेव्हा जेव्हा नाही का sin cos चा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह
वेळ येते. मोस्टली साइनचा डेरिव्हेटिव्ह काय होते कॉस, तर साइनचा जर डेरिव्हेटिव्ह कॉस होतो तर कॉसचा इंटिग्रेशन साइन होणार आहे ना. बट नाही काय मुलं काय करतात साइनचा इंटिग्रेशन हे कॉस ने ठेवतात, तसं नाही आहे. साइन कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे तर साइन डेरिव्हेटिव्ह आहे कॉसचा, पण तसं नाही. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, तर साइन एक्सचा इंटिग्रेशन मायनस कॉस होणार. काय होणार मायनस कॉस एक्स आणि प्लस काय झाला सी. हे थोडं इथे लक्ष द्यायचं. तुम्ही जर साइन बिघडलं तर तुमचा प्रॉब्लेम पूर्ण बिघडून जातो. तर कॉस ऑफ एक्स प्लस आला सी, हा झाला तुमचा पाय. ठीक आहे. हे प्रॉब्लेम आहे, छोटं होतं, त्याला चेक करा व्यवस्थित नाही काय समजून घ्या. जेव्हा फॉर्म्युले दोन असतात तेव्हा नाही काय प्रॉब्लेम्स पटापट होतात, तर प्रॉब्लेम होणार. अदरवाइज नाही काय प्रॉब्लेम्स मध्ये प्रॉब्लेम आहे. फिफ्थ नंबर नाहीतर मग नाही काय मॅथ्स सब्जेक्ट हा नॉन इंटरेस्टिंग होऊन जातो, कारण की प्रॉब्लेमचे सोल्युशन काढता नाही म्हणतात. जर काढता आले तर मजा येते, उलट टाइमपास करता येतो व्यवस्थित. बोर होत राहिला प्रॉब्लेम घेऊन बसा, अभ्यास करायचा आहे मॅथमॅटिक्स घेऊन बसा, सो एक चांगला टाइम स्पेंड होतो. गणित पण करता येतो. इंटिग्रेशन हा फॉर्म्युला बघा, इथे फॉर्म्युला तर नाही म्हणू आपण, बट हे सिमिलर. माझ्याकडे नाही का ओळखीपैकी एक टर्म आहे 2 sin a into cos a. काय दिसतं मला 2 sin a into cos b. काय होते याचा फॉर्म्युला, याचा बनतो sin a plus b आणि प्लस sin a minus b. हा फॉर्म्युला आहे ओळखीचा आहे की 2 sin a dot cos b. 2 sin a cos b हे इथं सिमिलर दिसत आहे. sin 4x आहे, cos 3b आहे. तर a च्या ठिकाणी 4x आणि b च्या ठिकाणी 3x. फरक नाही पडणार, बट माझ्याजवळ 2 नाही आहे. सर 2 नाही आहे तर 2 बनवून घ्या. काय चाललं, मी जर इथे 2 लिहिला आणि 2 लिहिल्यानंतर इथं sin 4x dot cos of 3x dx लिहिलं, हे चुकीचं आहे का? डेफिनेटली चुकीचं. का बरं? बिकॉज मी त्याच्या व्हॅल्यूला डिस्टर्ब केलं, त्या व्हॅल्यूला बॅलन्स करावं लागेल. बॅलन्स कसं करतात, तर या 2 ला कट करायसाठी मी डिनॉमिनेटरमध्ये पण 2 लिहिला. कोणत्याही टर्मला जर मल्टिप्लाय करायचं असेल कोणत्याही नंबरने, तर तुम्हाला त्याला अरेंज करावं लागेल, त्याची व्हॅल्यू बॅलन्स ठेवावी लागेल. 2 कॅन्सल झाला तर sin 4x cos 3x बनून झाला, म्हणजे इथं आता तो डिस्टर्ब नाही. हा 1/2 तसाच राहणार, ब्रॅकेट ठेवून द्यायचं. 2 sin 4x into, आता हे डिझाइन आणि ही डिझाइन साठी दिसत पॅटर्न लक्षात आले पाहिजे, डिझाइन समजली पाहिजे. ही डिझाइन हा टाइप बनणार. आता याला याच्यात अरेंज करू शकतो, म्हणजे या पूर्ण मसाल्याला असं बनवू शकतो. काय होणार sin of a plus b म्हणजे 4x plus 3x आणि प्लस तिथे कोण आहे sin च, तर sin of a minus b म्हणजे 4x minus 3x आणि इथे काय झाला हा dx. तर हा 1/2 ब्रॅकेट मध्ये sin 4x plus 3x चा काय झाला sin 7x आणि प्लस इथे sin x होता फक्त आहे ना. आता इथे dx अप्लाय झाला, इंटिग्रेशनचा साइन मी कुठून विसरत आलो ते इथून पहा. इंटिग्रेशन ऑफ dy प्रॉब्लेम असं केलं की बस झालं समजलं. सारे किया करायचे पाणी पहा. आता हा 1/2 ब्रॅकेट देऊन देतोय मी इथे, याला अप्लाय करणार इंटिग्रेशन sin 7x आणि इथून हा dx प्लस इंटिग्रेशन ऑफ sin x आणि इथून हा dx झाला, ब्रॅकेट क्लोज केला. 1/2 sin 7x आहे. sin चं इंटिग्रेशन थोड्या वेळा अगोदर केलं आपण, परत त्याच्यावरती डिस्क्रिप्शन नाही देणार, मायनस cos ऑफ 7x. बट कधीही निके व्हेरिएबल सोबत जर निके सपोज निके कोएफिशिएंट असा तर इंटिग्रेशन मध्ये तो डिनॉमिनेटर मध्ये जातो, प्लस sin x. तर इथं sin x चं काय होणार आहे मायनस cos x आणि हा प्लस झाला इंटिग्रेशन कॉन्स्टंट. हा 1/2 अप्लाय करू त्यामध्ये मायनस cos ऑफ 7x अपॉन मध्ये 14 आले आणि प्लस मायनस मायनस इथं हा cos x अपॉन मध्ये 2 प्लस केला c है ना. तर अशा प्रकारे नाही की एक प्रॉब्लेम झाला. आता किती झाले आपले, तर 1 2 3 4 5 प्रॉब्लेम सॉल्व. 5 प्रॉब्लेम होते त्या ट्रिग्नोमेट्री होतो. आता प्रॉब्लेमचा थोडा टाइप चेंज करतो, थोडासा अल्जेब्रा
आणि सिम्पली थोडंसं अल्जेब्रा काढून ते मग नेक्स्ट टॉपिकमध्ये नाही का त्या अल्जेब्राला थोडंसं वाढवू. पण नाही का हे दोन जे प्रॉब्लेम होते नेक्स्ट ते पण अरेंजमेंट रिलेटेड असेल. तुम्ही कसं अरेंजमेंट करू शकता, काय अरेंजमेंट करू शकता त्यावर ते डिपेंड करणार. ठीक आहे. मे बी माझा जो व्हिडिओ चालू आहे त्यात तुम्हाला क्लिअरली आवाज नाही येत आहे, बट हा जो प्रॉब्लेम आहे तो 4-5 दिवसात नाही का हा क्लिअर करून दाखवू आपण. बिकॉज ऑफ इको पण येत आहे तर नॉईज कॅन्सलेशन वगैरे वरती उपाय करावा लागला तर थोडा तो पण क्लिअर होणार. सो ओव्हरऑल असं आहे की दिवसेंदिवस इम्प्रूव्हमेंट दिसून येणार. तुमचा फायदा होऊन राहिला तर तुम्ही पाहत राहा व्हिडिओ. नाही होत करत असणार तर नका बघू, बट नाही का ज्यांचा होतो त्यांना शेअर करा. लेट आर इक्वल टू फायदा होत असेल तर पाहायला पाहिजे. नाही होत आहे फायदा तर काहीतरी प्रोडक्टिव्ह करा जे ज्यातून फायदा होते है ना. आणि ज्यांचा फायदा होणार आहे त्यांना शेअर करा. x upon x plus 2 आहे. x upon x plus 2 च्या केसमध्ये इथं मला नाही की याला जर सॉल्व्ह करायचं आहे या प्रॉब्लेमला तर या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी काय करू शकतो. जर डेरिव्हेटिव्ह असतात तर डेरिव्हेटिव्ह असतात तर मी u upon v चा फॉर्म्युला लावून सॉल्व्ह करू शकलो असतो, होऊन गेलं असतं काहीतरी. पण याच्या केसमध्ये मला याला नाही का प्लस मायनस मध्ये सेपरेट करत आहे. आता प्लस मायनस मध्ये काहीतरी सेपरेट जर करायचं आहे तर मी याला ऍडजस्ट करतो. तर पहा x plus 2 अपॉन x plus 2 dx चुकीचं आहे की बरोबर आहे. चुकीचं आहे. का बरं? कारण की मी याची व्हॅल्यू डिस्टर्ब केली. मग मला नाही काय डिस्टर्ब न करता जर अरेंज करायचं असेल तर मला काय करावं लागेल तर मी याला -2 करून टाकेल. म्हणजे 2 + 2 - कॅन्सल. x अपॉन x plus 2 शिल्लक राहणार म्हणजे व्हॅल्यूला डिस्टर्ब नाही केलं. बट याचा फायदा काय होतो बघा. x plus 2 आहे तर मी जर सपोज इथून याला तोडलं तर x plus 2 अपॉन x plus 2 - 2 अपॉन x plus 2 आणि इथं झाला हा dx. देन मग इंटिग्रेशन ऑफ हा जर कॅन्सल झाला x plus 2 ते इथं उरलं 1 इथं dx आणि पुन्हा मायनस हा इंटिग्रेशन इकडून तर 2 ला बाहेर जाऊन ठेवला आणि हा 1 अपॉन x plus 2 आणि इथे गेला dx इक्वल्स टू 1 चा इंटिग्रेशन. काय होतं 1 चा इंटिग्रेशन x मायनस चा साइन हा 2 आहे आणि याचा 1 अपॉन x plus 2 जसा थोडासा तर log ऑफ 1 अपॉन x चा इंटिग्रेशन काय होते log ऑफ x. तशाच प्रकारे इथं log ऑफ काय करणार आहे तर x plus 2 plus c है ना. असा हा प्रॉब्लेम खतम. एक लास्ट प्रॉब्लेम घेऊ. लास्ट प्रॉब्लेम नंतर मी काय व्हिडिओ स्टॉप करू. जे आणखी नेक्स्ट व्हिडिओ येईल ना त्या व्हिडिओमध्ये पुढचे प्रॉब्लेम कव्हर करू आणि काही डाऊट्स जर असतील तर ते करू है ना. मोस्टली मुलं नाही काढत बट असेल तर करू त्याच्यावरती काम. 7 नंबरचा प्रॉब्लेम इंटिग्रेशन याला डिनोट करा. r इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 4x plus 3 अपॉन मध्ये हा 2x plus 1 dx. सर्वांनी भागाकार गुणाकार केलेले आहे. 3 भागाकार काय ऍडजस्ट करता येतं तर भागाकार. यानी याला भगायचं आहे ना डिवाइड करायचं आहे तर हा 4x plus 3 आणि हा 2x plus 1 आहे. जबरदस्ती याच्याकडे 4x बनवायचं काही असं. हा 4x घेऊन टाका. इथे 4 जर बनवायचा आहे तर मला इथे एक टर्म घ्यावी लागेल तर यानी त्याला मल्टिप्लाय केला हा 4 बनला. तर जर मी इथे तर नाही काहीतरी लिहितो तर तो 4 बनला पाहिजे असे एक अरेंजमेंट करावं. 2 ने कशाला मल्टिप्लाय केलं तर 4 बनतो. तर 2 कितीचा 4 तर 2 2 चा 4 होते. तर 2x मल्टिप्लाय बाय 2 काय होणार तर 4x. जर सपोज हा 2x मल्टिप्लाय करून इथे जमा होईल तर हा पण म्हणणार किंवा मला पण मल्टिप्लाय करू द्या तर हा 2 1 चा काय होणार 2 प्लस चा साइन प्लस प्लस म्हणजे इथे मायनस केल्यानंतर ह्या दोन टर्म कॅन्सल झाल्या बट याचा साइन चेंज झाला है ना. 3x मधून जर 3 मधून जर 2 गेलं तर 1 है ना. आता तुम्हाला माहिती आहे की या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस हा रिमाइंडर इक्वल टू काय बनतात एक 4x plus 3 ची टर्म बनतात. मग आपण इथे काय करू तर 4x plus 3 न लिहिता त्याच्या ठिकाणी हा 2 मल्टिप्लाय बाय हा 2x plus 1 आणि प्लस 2 1 अपॉन मध्ये हा 2x plus 1 आणि हा काय dx इक्वल टू इथे बघायचे चांगली गोष्ट काय बनली यापासून बनला 2x plus 1 2x plus 1 मला डिनॉमिनेटर मध्ये दिसतो. फायदा काढा बाजूला
2x plus 1 upon 2x plus 1. इथे नाही का मायनसचं साइन, इथे प्लसचं साइन, इथे प्लस आलं आणि इथे 1 अपॉन हा 2x plus 1 समजलं. इथे dx आणि ह्या टर्म इथे ब्रॅकेट दिली. ही टर्म जर कॅन्सल झाली तर इंटिग्रेशन ऑफ हा 2 कॉन्स्टंट 1 dx आला आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2x plus 1 आणि इथे पण dx आला आहे ना. असं झालं. हे झाल्यानंतर हा 2 1 चा इंटिग्रेशन आला x आणि प्लस इथे काय करता येतं 1 अपॉन अगोदर केलं तर सेम तसंच लॉग काय येणार आहे तर 2x plus 1 आणि प्लस काय येणार आहे तर सॉरी मल्टिप्लाय बाय काय येणार आहे तर हा 2 जो आहे तो 2 येणार ना तो 1 अपॉन 2 आणि प्लस ला c. तर याला लिहिलं तर हा 2x plus 1 upon 2 log of 2x plus 1 आणि ते प्लस ला c अशा प्रकारे निघतं. सो असा एक इंटिग्रेशन संपला. जेवढे प्रॉब्लेम झाले आहेत तेवढे प्रॉब्लेम करून पहा. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं बेटर राहणार. प्रॅक्टिसमुळंच नाही की मॅथमॅटिक्स व्यवस्थित होतं. बोरिंग सब्जेक्ट नाही, चांगला सब्जेक्ट आहे. इंटरेस्ट तयार झाला तर सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट होऊन जाणार. हे फिजिक्सचे पण व्हिडिओ टाकणार मी. येत्या काही दिवसात फिजिक्सचे व्हिडिओ येतील जे चॅप्टर वाईजच येतील आणि चॅप्टर रिलेटेडच राहतील. मोस्टली टॉपिक्स कवर करू. ज्यांना फायदा होत आहे त्यांनी बघत राहा. ज्यांना फायदा होऊ शकतो त्यांना शेअर करत राहा. म्हणजे मे बी कोणाचा तरी व्यवस्थित होऊन राहिलेला आहे हा एक उद्देश आहे. आणि माझ्या साईडनं स्वार्थ असा आहे की मला सर्वांपर्यंत पोहोचायचं आहे. ठीक आहे. होऊ शकते सुरुवात आहे तर काहीतरी गडबडी होतील व्हिडिओजमध्ये, पण त्या गडबडी हळूहळू इम्प्रूव्ह केल्या जातील. आवाजाची म्हणा किंवा लाईट्सची म्हणा किंवा मग एक कम्युनिकेशनची. तर या ज्या चुका होतील त्या चुका इम्प्रूव्ह होतील. पुढचे जे व्हिडिओ येतील ते मे बी यापेक्षा थोडे बरे येतील, बेटर येतील. आणि तो इश्यू आहे इकोवाला, साऊंडवाला किंवा क्लिअर